नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे स्त्री रोगावर बिनटाक्याची व्ही-नोट शस्त्रक्रिया आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर सुयश नवाल सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर या विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर सुयश नवाल हे स्त्री रोग विषयक तज्ज्ञ आहेत. त्यांनी MBBS यासह DNB केलेला आहे. त्यांनी नवाल हॉस्पिटलमध्ये 3000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. सोबतच 400 हून अधिक व्ही-नोट शस्त्रक्रिया देखील त्यांनी केल्यात. ते भारतातील पहिले व्ही-नोट सर्जन आणि तज्ज्ञ आहेत. सोबतच व्ही-नोट्स अकॅडमी ऑफ इंडियाचे ते संचालक देखील आहेत. डॉक्टर, आता खरं तर आज स्त्रियांच्या विषयावर बोलणार आहोत. अतिशय महत्त्वाचा विषय आहे व्ही-नोट शस्त्रक्रिया. खरं तर ही व्ही-नोट शस्त्रक्रिया नेमकी काय आहे या संदर्भात तर मी तुम्हाला पुढे विचारणार आहे. मात्र स्त्रीरोग विषयक शस्त्रक्रिया केव्हा नेमकी करावी लागते? थँक्यू भावना. सर्वात अगोदर मला या आरोग्यविषयक प्रोग्राममध्ये बोलवण्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा प्रश्न खूप योग्य आहे. स्त्रीरोग विषयक खूप कॉमन त्रास असतात. फॉर एक्झाम्पल पांढऱ्या पाणीचा त्रास होणे, खूप रक्तस्राव होणे, पाळीच्या वेळेस जास्त रक्तस्राव होणे, किंवा पाळीच्या वेळेस प्रचंड वेदना होणे, किंवा कधीकधी मेनोपॉज नंतर काही वेळेला लोकांना रक्तस्राव होतो. असे त्रास घेऊन जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा सगळ्यात अगोदर आम्ही तपासण्या करतो, इमेजिंग स्टडीज करतो. फॉर एक्झाम्पल अल्ट्रासोनोग्राफी, MRI, आणि ह्यानंतर आम्ही डायग्नोसिसवरती येतो. डायग्नोसिसवरती आल्यावरती आम्ही पहिला हा प्रयत्न करतो की औषध उपचाराने आम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो. आणि जेव्हा औषध उपचाराने ट्रीटमेंट शक्य नसेल किंवा औषधींचा तेवढा प्रतिसाद मिळत नसेल, फायदा मिळत नसेल, तेव्हा शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही ऑप्शन समोर ठेवतो. अच्छा, म्हणजे एकूणच जर ऑप्शन्स नसतील तेव्हा तुम्ही शस्त्रक्रिया करतात. मात्र शस्त्रक्रिया करण्याची पद्धत नेमकी कोणती असते? बघा, स्त्रीरोग शास्त्रामध्ये शस्त्रक्रिया करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. माझ्या मते या शास्त्रात जेवढ्या पद्धती असतील तेवढ्या कुठल्या दुसऱ्या शास्त्रात नसतील. आपण सगळ्यात अगोदर बोलूया पारंपरिक ज्या शस्त्रक्रिया पद्धती आहे त्यांच्याबद्दल. ओपन सर्जरी. ओपन सर्जरी म्हणजे पोटाला उभा किंवा आडवा चिरा देऊन जेव्हा ऑपरेशन केलं जातं त्याला ओपन सर्जरी म्हणतात. यामध्ये रक्तस्रावाचं प्रमाण जास्त असतो, वेदना जास्त असते आणि जंतुसंसर्ग होण्याचे चान्सेसही असतात. म्हणून शक्यतो या पद्धतीचे ऑपरेशन आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर प्रचलित अजून शस्त्रक्रिया ज्या आल्या आहेत त्यामध्ये आहे दुर्बीण शस्त्रक्रिया. तर दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये बेसिकली आपण दुर्बिणीचा वापर करतो आणि या पद्धतीचे ऑपरेशनसुद्धा पोटाद्वारे केले जातात. पोटामध्ये लहान सूक्ष्म छिद्र केले जातात आणि या छिद्रांमधनं त्याला की होल सर्जरी म्हणतात. पॉप्युलर वर्ड आहे की होल सर्जरी. तर या पद्धतीमध्ये दुर्बिणीला या छिद्रांमधनं प्रवेश मिळतो, दुर्बिणीच्या इन्स्ट्रुमेंट्सला या छिद्रांमध्ये प्रवेश मिळतो आणि अशा पद्धतीने ऑपरेशन केलं जातं. निश्चितच. तेव्हा खरं तर जसं तुम्ही सांगितलं की कोणकोणत्या शस्त्रक्रिया नेमक्या केल्या जातात आणि स्त्रियांसंदर्भातल्या शस्त्रक्रिया हा किती काळजीपूर्वक केल्या जात असतात हे तर आपल्याला माहिती आहे. डॉक्टर, व्ही-नोट शस्त्रक्रियेसंदर्भात आज आपण बोलणार आहोत. ही व्ही-नोट शस्त्रक्रिया नेमकी काय असते या संदर्भात तुम्ही मला सांगा. खरं तर महिलांसंदर्भात ज्या शस्त्रक्रिया असतात त्या संदर्भात आज डॉक्टर आपल्याला माहिती देत आहेत आणि यामध्ये व्ही-नोट शस्त्रक्रियेसंदर्भात डॉक्टर आपल्याला या आजच्या कार्यक्रमामधून स्पेशल माहिती देणार आहेत. जेव्हा खरं तर ऑप्शन नसतं त्यावेळेस महिलांसंदर्भातल्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. ह्या शस्त्रक्रिया नेमक्या कोणकोणत्या असतात या संदर्भात आपण पुढे डॉक्टरांना विचारूया. डॉक्टर, व्ही-नोट शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतं? तर मी आता लॅप्रोस्कोपिक सर्जरी बद्दल सांगितलं की ज्याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे पोटाद्वारे ही सर्जरी केली जाते. त्याच पद्धतीने अजून एक पारंपरिक शस्त्रक्रिया आहे ज्याला म्हणतात वजायनल सर्जरी. ज्याच्यामध्ये नैसर्गिक मार्गाचा उपयोग करून शस्त्रक्रिया केली जाते. पण ह्या पारंपरिक सर्जरीमध्ये दुर्बिणीचा उपयोग केला जात नाही. तर
व्ही नोट्स शस्त्रक्रियामध्ये दुर्बिणीचा उपयोग करून नैसर्गिक मार्गातून आता शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. अच्छा. इथपर्यंत तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे. निश्चितच. तेव्हा कशा प्रकारे शस्त्रक्रिया केली जात असते ते तर डॉक्टर तुम्ही सांगितलं. आता ही जी व्ही नोट शस्त्रक्रिया आहे ही पद्धत नेमकी कशी वेगळी आहे आणि ही जी पद्धत वापरली जाते त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टींकडे खरं तर तुम्हाला लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं? ॲक्च्युली असं आहे की व्ही नोट शस्त्रक्रिया ही नैसर्गिक मार्गातून केली जाते. याचा फुल फॉर्म आहे वजायनल नॅचरल ऑरिफिस ट्रान्सल्युमिनल एंडोस्कोपिक सर्जरी. नाव खूप मोठं आहे पण याचा अर्थ खूप सोपा आहे. ओके, म्हणजे नॅचरल ऑरिफिस म्हणजे नैसर्गिक मार्गातून, ट्रान्सल्युमिनल म्हणजे ह्या मार्गामधनं प्रवेश घेऊन आणि एंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बिणीचा वापर करून ही शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये कुठलाही चिरा किंवा टाका पोटावर दिला जात नाही, म्हणून ही ट्रू स्कारलेस सर्जरी झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने ही व्रणरहित शस्त्रक्रिया झाली. अच्छा, निश्चितच. डॉक्टर खरं तर या शस्त्रक्रियेचे फायदे कोणकोणते आहेत, नेमकी कशी ही शस्त्रक्रिया तुम्ही आधुनिक उपचार पद्धतींद्वारे करतात या संदर्भात डॉक्टर मी पुढे तुम्हाला विचारणार आहे. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर आहेत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ही व्ही नोट शस्त्रक्रिया म्हणजे नेमकी काय असते, कशा प्रकारे केली जाते या संदर्भात डॉक्टर तुम्ही सांगितलं. आता मला समजून घ्यायचं या शस्त्रक्रियेचे नेमके फायदे कोणकोणते आहेत? बरोबर. तर व्ही नोट शस्त्रक्रिया याचे फायदे दोघांसाठी आहे, रुग्णांसाठी व डॉक्टरांसाठी. सर्वात अगोदर बोलूया रुग्णांसाठी काय फायदे. जसं मी सांगितलं की व्ही नोट शस्त्रक्रिया ही पूर्णपणे नैसर्गिक मार्गाने केली जाते, म्हणून ही व्रणरहित म्हणजे स्कारलेस सर्जरी आहे. त्यामुळे कुठलेही स्कार्स तयार होत नाही. पोटावर चिरे दिले जात नाही, म्हणून वेदना सुद्धा कमी असते. वेदना खूप कमी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहण्याची जी कालावधी आहे ती कमी असते, सुट्टी लवकर होते आणि घरी गेल्यावर सुद्धा रुग्ण आपल्या कामांमध्ये लवकर रुजू होऊ शकतात. हे खूप मोठे फायदे आहे. आता डॉक्टरांसाठी काय फायदे, तर बेसिकली ही एक दुर्बीण शस्त्रक्रिया आहे, म्हणून ह्याच्यामध्ये ह्या ऑपरेशनमध्ये अवघड शस्त्रक्रियासुद्धा नैसर्गिक मार्गातून आता जास्त सोयीस्कर झाल्या आहे आणि शक्य झाल्या आहे. कारण आता दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये पोटामध्ये गॅस भरली जाते, जास्त जागा निर्माण होते, म्हणून अवघड ऑपरेशन सोपे होऊन जातात. अच्छा. दुर्बीण शस्त्रक्रियेचे सर्व फायदे यामध्ये आहेत, म्हणजे कमी रक्तस्राव, कमी जंतुसंसर्ग आणि फास्ट रिकव्हरी आणि परत घरी लवकर सुट्टी होते. तर यामध्ये अजून दुसरे फायदे म्हणजे ॲडेजन्स खूप कमी होतात. ॲडेजन्स म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर जे अवयव एकमेकांना चिटकतात त्यांना ॲडेजन्स म्हणतात. तर ही दुर्बीण शस्त्रक्रिया असल्यामुळे ह्यामध्ये ॲडेजन्सचा प्रमाण सुद्धा खूप कमी आहे. अच्छा, निश्चितच. डॉक्टर, आता मला जाणून घ्यायचं की नेमकी ही शस्त्रक्रिया कशी केली जाते? बघा, स्क्रीनवरती तुम्हाला एक मी ॲनिमेशन दाखवतो, त्यामध्ये खूप सोपं होईल समजायला. व्ही नोट्समध्ये जसं मी सांगितलं की नैसर्गिक मार्गातून आपण प्रवेश घेतो, त्यासाठी एक लहान इन्सिशन दिला जातो, छोटा चिरा दिला जातो योनी मार्गामध्ये, अगदी 3 ते 4 सेंटीमीटरचा. तिथून व्ही नोट्सच्या सर्व इन्स्ट्रुमेंट्सला प्रवेश मिळतो. सर्वात अगोदर व्ही नोट्स पोर्ट हे बसविले जातात. व्ही नोट्स पोर्ट इज अन ॲडव्हान्स डिव्हाइस. अच्छा. या ॲडव्हान्स डिव्हाइसने व्ही नोट्स शस्त्रक्रिया शक्य होते. व्ही नोट्स पोर्ट बसविल्यानंतर ठरवलेली शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या सहाय्याने पूर्णपणे करता येते. फॉर एक्झाम्पल, इथे आपल्याला गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशनचे ॲनिमेशन दिसत आहे. तर गर्भपिशवीचे जे सर्व अटॅचमेंट्स आहे शरीरापासून ते वेगळे केले जातात, बरोबर आहे. आणि हे पूर्ण ऑपरेशन एंडोस्कोपिक विजन म्हणजे संपूर्ण हाय डेफिनेशन विजनमध्ये हे केलं जातं. आणि गर्भपिशवी मोकळी झाल्यावरती खालून जे ओपनिंग तयार झालं आहे, इथूनच गर्भपिशवीला बाहेर निघण्याचा मार्ग मिळतो आणि जे टाके आहेत ते सुद्धा आतमध्येच असतात, म्हणून पोटावर टाक्या देण्याची गरज नसते. आणि अशा पद्धतीने व्ही नोट्स पद्धतीने हा ऑपरेशन पूर्णपणे पार पडतो. अच्छा. डॉक्टर, ही जी शस्त्रक्रिया तुम्ही आपल्या स्क्रीनवर दाखवलेली आहे ही तर गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया होती. या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या शस्त्रक्रिया केल्या जातात? तर बघा,
80 to 90% स्त्रीरोग विषयक शस्त्रक्रिया आज दुर्बिणीद्वारे नैसर्गिक मार्गातून म्हणजे व्ही नोट्स पद्धतीने शक्य आहे. तर गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये गर्भपिशवी साईज किती जरी मोठं असेल तरी ह्या पद्धतीमुळे ते काढणं शक्य झालं आहे. त्याचबरोबर अंडाशयाचे जे त्रास असतात, अंडाशयाचे जे प्रॉब्लेम्स असतात, अंडाशयात गाठी होऊ शकतात, अंडाशयात सूज होऊ शकते, तर अंडाशयाविषयी सर्व ऑपरेशन्स आपण व्ही नोट्स पद्धतीने करू शकतो. गर्भनळ्यांमधले ऑपरेशन करू शकतो. कधी कधी गर्भनळ्या काढाव्या लागतात, कधी कधी गर्भनळ्यांमध्ये चुकून गर्भ थांबतो, त्याला काढता येतं व्ही नोट्स पद्धतीने. त्याच पद्धतीने गर्भनळ्या आणि अंडाशयाच्या बाजूला गाठ तयार होते, त्या गाठींना सुद्धा आपल्याला काढता येऊ शकतं. काही महिलांना खालचं जे अंग आहे ते बाहेर यायला लागतं, याचं रिपेअर ऑपरेशन सुद्धा व्ही नोट्स पद्धतीने आज सहज रूपे शक्य आहे. अच्छा. डॉक्टर, मात्र खरं तर ही जी शस्त्रक्रिया तुम्ही सांगतायत ही एका प्रकारे आधुनिक उपचार पद्धतींमध्ये मोडली जाते असं म्हटलं तर नक्की चुकीचं ठरणार नाही, कारण ज्यानुसार आपण या व्हिडिओच्या मार्फत बघितले की नेमकं कोणकोणते इन्स्ट्रुमेंट खरं तर यामध्ये वापरले जातात ते आपण बघितलेले आहेत. मात्र ही जी शस्त्रक्रिया आहे, या शस्त्रक्रियेबद्दल अजूनही लोक अवेअर नाही आहेत किंवा ही शस्त्रक्रिया तेवढी लोकांना माहिती नाहीये. भारतात ही शस्त्रक्रिया कुठे कुठे उपलब्ध आहे? तर 2019 पासून आम्ही डेडिकेटेड नोट्स सेंटर पहिल्यांदा भारतात सुरू केलं, नवाल हॉस्पिटल जळगाव येथे. आणि मागच्या 3 वर्षांमध्ये आम्ही ॲटलिस्ट 450 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया या पद्धतीने केल्या आहेत. खूप रुग्णांना याचा फायदा झाला आहे. तर तिथे आम्ही हे सातत्याने करीत आहोत आणि हे अवेलेबल आहे. परत मी एक OPD सुरू केली आहे मुंबईला, KLS मेमोरियल हॉस्पिटलला, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी. त्याचप्रमाणे सुश्रुत हॉस्पिटल वर्धा येथे मी सातत्याने ही शस्त्रक्रिया करत आहोत. परत किंग्सवे हॉस्पिटल नागपूर येथे सुद्धा मी ही शस्त्रक्रिया अवेलेबल केली आहे. अच्छा. म्हणजे म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर वर्धा, नागपूर आणि मुंबईमध्ये तुम्ही ही शस्त्रक्रिया उपलब्ध आणि अर्थात जळगाव तर सर तुमचं हॉस्पिटलच आहे, पण जळगाव व्यतिरिक्त या शहरांमध्ये देखील ही शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. डॉक्टर, तुम्ही व्ही नोट अकॅडमीचे संचालक देखील आहात. मला त्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे. तर ज्या पद्धतीने मी सांगितलं की आम्ही मागच्या 3 वर्षात खूप रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया केली आणि खूप रुग्णांना त्याचा फायदा झाला. त्यामुळे मला हे वाटलं की ही शस्त्रक्रिया भारतात सगळीकडे पोहोचली पाहिजे, म्हणून आम्ही 2020 नोव्हेंबरमध्ये व्ही नोट्स अकॅडमीची स्थापना केली. आणि व्ही नोट्स अकॅडमी ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल नोट सोसायटी यांच्या अंतर्गत आम्ही ट्रेनिंग कोर्सेस सुरू केले आहे इतर सर्व स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी. तर सर्व भारतातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळीकडून स्त्रीरोग तज्ज्ञ इथे प्रशिक्षण घेऊन आपापल्या शहरात जाऊन ही शस्त्रक्रिया उपलब्ध करतील अशी माझी अपेक्षा आहे. डॉक्टर, खरं तर या व्ही नोट शस्त्रक्रिये संदर्भात माझ्यापर्यंत आणखीन एक माहिती पोहोचली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया यांनी सुद्धा या शस्त्रक्रियेची दखल घेतली आहे आणि इतकंच नाही तर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील या शस्त्रक्रियेमुळे तुम्हाला किंवा शस्त्रक्रियेला मिळालेले आहेत. त्या संदर्भात सांगा. ॲक्च्युली बघा, पारंपरिक रूपे जी नॅचरल ऑरिफिसमधनं सर्जरी केली जाते त्यामध्ये काही लिमिटेशन्स होते. म्हणजे गर्भपिशवीचं साईज फायब्रॉइड सारख्या गाठींमुळे जेव्हा खूप जास्त वाढून जातो तेव्हा ती नैसर्गिक मार्गातून शस्त्रक्रिया शक्य नसते. पण व्ही नोट्स पद्धतीमुळे असे आजार आणि अशा गाठी सुद्धा सहज रूपे नैसर्गिक मार्गातून पूर्णपणे निघू शकतात. तर अशाच पद्धतीने आम्ही एका खूप मोठ्या गर्भपिशवीचं ऑपरेशन केलं होतं. त्या शस्त्रक्रियेनंतर ते वजन किमान 2.5 किलोपर्यंत भरलं होतं. तर त्यावेळेस ते वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यांनी नोंद घेतली होती आणि त्याबद्दल त्याचं अवॉर्ड देण्यात आलेला होता. डॉक्टर, आता ही व्ही नोट शस्त्रक्रिया आहे, ह्या शस्त्रक्रियेपूर्वी अनेक काळजी असेल ज्या महिलांना घेणं गरजेचं असेल किंवा शस्त्रक्रियेनंतर देखील अनेक गोष्टी असतात ज्यामध्ये प्रिकॉशन्स घ्यावे लागतात आणि इतकंच नाही तर काही गोष्टी करणं टाळावं असं देखील सांगितलं जातं. तर केअर कशी केली जाते? बेसिकली ह्या शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी खूप फास्ट असते. क्या बात आहे. कारण पोटावर स्कार्स आणि इन्सिजन्स नाही आहे, त्यामुळे वेदना खूप कमी असते. म्हणून खूप जास्त काही अटी नसतात घरी गेल्यावरती. फक्त खूप हेवी वजन उचलायचे नाही एवढीच एक अट असते आमची. अदरवाईज रिकव्हरी इज
फॅन्टॅस्टिक. ओके. डॉक्टर, मागाशी तुम्ही गर्भपिशवी काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया वापरली जाते असं सांगितलं होतं. स्त्रियांसंदर्भातले इतर आणखीन कोणकोणते आजार आहेत ज्यासाठी ही जी शस्त्रक्रिया ही उपयुक्त ठरते? स्त्रियांसंबंधात जसं मी सांगितलं की अंडाशयातल्या गाठी असतील किंवा गर्भनळ्यांमधले जे आजार असतील, एक्टॉपिक प्रेग्नन्सी ज्याला म्हणतात, चुकीचा गर्भ राहतो, बरोबर आहे. त्याचबरोबर कधी कधी फायब्रॉइडसुद्धा यामध्ये काढता येऊ शकतात आपल्याला. आणि प्रोलॅप्स सर्जरी म्हणजे जेव्हा नैसर्गिक मार्ग आपली जागा सोडून देतो आणि खाली येऊन जातो, अच्छा, ते रिपेअर सर्जरी सुद्धा या पद्धतीने करता येऊ शकते. करता येऊ शकते. अच्छा. डॉक्टर, ह्या पूर्वी ज्या शस्त्रक्रिया केल्या जात होत्या त्या शस्त्रक्रिया आणि आता ही जी विनोट शस्त्रक्रिया केली जाते, या शस्त्रक्रियेमधला नेमका फरक काय आहे, मला त्या संदर्भात सांगा. ओके, बेसिकली स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसेल, सामान्य दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये दुर्बिणीचा प्रवेश पोटाद्वारे केला जातो, तिथे इन्सिजन्स देण्यात येतात, म्हणून त्या इन्सिजन्समध्ये स्कार तयार होणारच आहे, बरोबर आहे. परत ह्या इन्सिजन्समध्ये कधी कधी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल रक्तस्राव होऊ शकतो, जंतुसंसर्ग होऊ शकतो, हर्निया होऊ शकतो. वी नोट्समध्ये आपण हे इन्सिजन्स देतच नाही आहे, म्हणून हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपण एका रूपी टाळून देतो, बरोबर आहे. त्याच पद्धतीने कधी कधी असे रुग्ण असतात की ज्यांचे आधी भरपूर ऑपरेशन झालेले आहेत, 2-2, 3-3 सीझर झालेले आहेत, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यानंतर पित्ताशयाचं ऑपरेशन झालेलं आहे, म्हणजे पोटावर एवढे स्कार्स झालेले ऑलरेडी आणि ह्या स्कार्सला आतील अवयव चिटकू शकतात. मग पुन्हा यांना एकदा शस्त्रक्रिया करणे आणि पोटाद्वारे करणे, मग त्यामध्ये आपण ह्या अवयवांना इजा करू शकतो. म्हणून जेव्हा आपण व्हीनोट्स पद्धतीने ह्या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया करतो तेव्हा आपण त्या मार्गाने न जाता नैसर्गिक मार्गाने जातोय. म्हणून आपण ह्या म्हणजे सेफ्टी मार्जिन आपली जास्त असते, म्हणजे ह्या अवयवांना इजा होण्याची शक्यता कमी असते. तर म्हणून सेफ्टी मार्जिन अशा रुग्णांसाठी जास्त असते असं समजून घेण्यास हरकत नाही. निश्चितच. डॉक्टर, आता ही शस्त्रक्रिया जसं तुम्ही सांगितलं की अर्थात ह्या शस्त्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती डॉक्टर तुम्ही दिली आहे, मात्र या शस्त्रक्रियेपासून दूर राहायचं असेल, नॅचरलरित्या जर ठीक व्हायचं असेल किंवा हा त्रास होऊ नये येणाऱ्या काळामध्ये, तर त्यासाठी काय काय प्रिकॉशन घेणं डेली लाईफस्टाईलमध्ये गरजेचं आहे स्त्रियांसाठी? ॲक्च्युली बरेच जे आजार आहे ते डायरेक्टली लाईफस्टाईलशी संबंधित नसतात. अच्छा. फॉर एक्झाम्पल ब्लिडिंगचे त्रास आहे किंवा फायब्रॉइडचे त्रास आहे, ते नेहमीच काही प्रॉब्लेम्स आहे जे लाईफस्टाईलशी संबंधित आहे. इन जनरल जर आपण म्हटलं तर हेल्दी लाईफस्टाईलमध्ये रेग्युलर डाएट आणि एक्सरसाइज या गोष्टींचा समावेश आहेतच आणि ह्यांच्यामुळे काही हार्मोनल इम्बॅलन्सेस आपण टाळू शकतो, त्यांचा नक्कीच फायदा होईल. पण काही जे आजार आहे त्यांचा लाईफस्टाईलशी संबंध नसतो, अशा आजारांसाठी कधी कधी औषध उपचार आणि गरज पडल्यास आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते. याचबरोबर व्हीनोट्स शस्त्रक्रिया एका प्रकारची शस्त्रक्रिया आहे शेवटी, पण ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया नको आहे अशा रुग्णांसाठी सुद्धा अजून नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि ह्याची सुरुवात सुद्धा आम्ही भारतात पहिल्यांदा केली आहे. फॉर एक्झाम्पल फायब्रॉइड्स किंवा एडिनोमायसिस या नावाचे जे आजार आहे, जे गर्भपिशवीत खूप कॉमन आहे, 4 पैकी एका महिलेला कधी ना कधी फायब्रॉइड होतो. निश्चितच. तेव्हा खरं तर महिलांसंदर्भातले जेवढेही आजार आहेत त्या आजारांना, तर अशा आजारांसाठी आपण मायक्रोवेव्ह ॲब्लेशन करू शकतो, जेणेकरून आपल्याला ऑपरेशन न करता, म्हणजे हे शस्त्रक्रिया इट इज नॉट अ मेजर प्रोसिजर, शस्त्रक्रिया न करता आपल्याला याची ट्रीटमेंट, एक डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट करता येऊ शकते. निश्चितच सर. खरं तर महिलांसंदर्भातल्या आजारांबद्दल आणि त्यावर उपचार काय काय करता येतील याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही दिलेली आहे. तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तेव्हा डॉक्टर सुयश नवाल हे स्त्रीरोग विषयक तज्ज्ञ आहेत आणि स्त्री संदर्भातले कुठलेही आजार असतील त्यावर शस्त्रक्रिया नेमक्या कोणकोणत्या आहेत आज डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं. अशा कुठल्याही आजारांना जर तुम्ही सामोरे जात असाल तर डॉक्टरांना संपर्क साधा. डॉक्टरांचे हरदा, नागपूर यासह मुंबई आणि जळगाव या ठिकाणी क्लिनिक आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट देखील देऊ शकतात. या कार्यक्रमात मी इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे